नमस्कार मंडळी. तर आज आपण खूप दिवसांनंतर बनवणार आहोत व्हेज सँडविच. हे मी मल्टीग्रेन व ब्रेडपासून बनवलेलं आहे. तर चला तर मग हे तयार करायला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी मल्टीग्रेन ब्रेड घेतलेला आहे, चीज आणि बटर घेतलेलं आहे. त्यानंतर मी एक हिरवी पुदिन्याची चटणी, केचप, कांदा, टोमॅटो आणि ककडी जी आहे ती मी अशा प्रकारे कट करून स्लायसेस घेतलेले आहेत. तर चला तर मग तयार करायला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम ब्रेडवर 3 ब्रेड घेतले होते. त्यामध्ये एका ब्रेडवर मी केचप लावलेला आहे आणि आता दुसऱ्या ब्रेडला मी पुदिन्याची चटणी लावत आहे. मस्तपणे स्प्रेड करून घ्यायचे सर्व ठिकाणी, म्हणजे टेस्ट आपल्याला व्यवस्थित येईल. त्यानंतर आपल्या आवडीच्या प्रमाणे आपण लेयर्स लावू शकता. तर सर्वप्रथम मी केचपवर ककडीचा लेयर लावलेला आहे. त्याच्यानंतर पुदिन्याची चटणीची जी स्लाइस होती त्याच्यावर मी टोमॅटोचा लेयर लावलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार कांदा आपण ठेवू शकता. कांद्याच्या पण स्लाइसेस मी ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर चीज क्यूब होता माझ्याकडे, तुम्ही स्लाइस हे ठेवू शकता. तर चीज क्यूब जे आहे ते मी अशा प्रकारे डाईस करून ह्याच्यावर स्प्रेड केलं होतं. त्यानंतर हे जे ब्रेडचे लेयर्स आपण बनवले ते एकमेकावरती ठेवायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीन चीज टाकू शकता. इथे आमच्या घरात खूप चीज आवडतं म्हणून टाकलेलं आहे. त्यानंतर ब्रेडची अप्पर साईड आणि जे म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग असतो त्याला आपण बटर लावून घ्यायचं आहे. इथं मी अमूल ब्रेड वापरत आहे. मी तवा आधीच थोडा गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यावर आपण हे वालं सँडविच असंच ठेवत आहोत. आणि आता आपण दोन्ही बाजूनी ह्याला व्यवस्थित शेकून घेणार आहोत. दोन्ही बाजूने व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूने शेकून झाल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. आणि मी ह्याचे असे 2 मधून स्लाइस करून घेतले, त्याचे कट करून घेतलं, त्याला ट्रायंगल शेप दिला आणि आता आपण घेतलेलं आहे ताट सजवायला. तुम्ही गार्निशिंगसाठी आणखीन चीज टाकू शकता, ककडी, टोमॅटो, तुमच्या आवडीचं जे कांदा वगैरे आहे ते तुम्ही टाकू शकतो. आणि इथे मी छोटीशी सजावट केलेली आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.